आपल्याला माहीत असलेल्या आतापर्यंत एका सुद्धा ग्रहावर आपल्याला लाईफ सापडलेली नाही आणि आपल्या पृथ्वीवरच एकट्या 80 लाखापेक्षा जास्त स्पेसीज आहेत. पण आपल्या पृथ्वीवरच लाईफ आणि त्याच्यामध्ये एवढी डायव्हर्सिटी कशामुळे बरं? आज तेच कारण जाणून घेऊ. वेलकम टू ॲस्ट्रॉनॉमी 101 सिरीज, ज्यात 100 रील्सच्या या सिरीजमध्ये आपण रोज युनिव्हर्सचं एक सिक्रेट एक्सप्लोअर करतोय. एखाद्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या प्रत्येक ग्रहावर लाईफ असणं नियर टू इम्पॉसिबल आहे आणि त्या पाठीमागचं एक इंटरेस्टिंग कारण सुद्धा आहे, ते आज जाणून घेऊ. स्पेस एकदम थंड आहे, फ्रीजिंग कोल्ड टेम्परेचर आहे स्पेसचं. एखाद्या प्लॅनेटला मग आता गरम राहण्यासाठी एकच हिटिंगचा सोर्स असणार आहे, ते म्हणजे एखादा जवळचा तारा. आता थंडी सुरू आहे आणि थंडीमध्ये शेकोटीसमोर बसण्याचा प्रत्येकाला एक्सपिरियन्स आहे. त्या शेकोटीसमोर बसताना जसा एक परफेक्ट झोन ठरलेला असतंय, जास्त थंड पण नाही आणि जास्त गरम पण नाही, तसंच प्रत्येक ताऱ्याभोवती सुद्धा एक झोन ठरलेला आहे. त्या झोनमध्ये जास्त गरम पण नसते आणि जास्त थंड पण नसते. ह्याच परफेक्ट कंडिशनच्या हॅबिटेबल झोनला गोल्डीलॉक झोन म्हणतात. असाच हे गोल्डीलॉक झोन आपल्या सूर्याभोवती सुद्धा आहे. त्याच गोल्डीलॉक झोनमध्ये आपली पृथ्वी आहे. पृथ्वीवर असलेली आपल्याला माहीत असलेली कार्बन बेस्ड लाईफ, तिला एक्झिस्ट करण्यासाठी लागतंय पाणी, आणि पाणी एक्झिस्ट करण्यासाठी ही एकदम परफेक्ट कंडिशन आहे. ह्याच गोल्डीलॉक झोनच्या काठावर आपला मंगळ ग्रह येते आणि त्या मंगळ ग्रहावर कदाचित मिलियन वर्ष अगोदर होती किंवा भविष्यात जीवसृष्टी होऊ शकते असा सायंटिस्टचा अंदाज आहे. अशा हॅबिटेबल झोनमध्ये एक्झिस्ट करणाऱ्या ग्रहांचा शोध चालूच आहे. काही सापडले सुद्धा, पण त्याच्यावर जीवसृष्टी आहे का नाही हे अजून माहीत नाही. इमॅजिन करा, रिअल लाईफमध्ये अवतारसारखा एखादा ग्रह सापडला तर तुमची काय रिॲक्शन असेल कमेंट करून नक्की कळवा.